आपण आज बघणार आहे शिमला मिरचीची भाजी. शिमला मिरचीच्या भाजीसाठी आपण हे साहित्य घेतलेलं कढई आहे. आपल्याला तापवून घ्यायची आहे. कढई एकदम चांगली तापल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे आणि तेलही आपल्याला चांगले गरम करून घ्यायचे. त्या तेलामध्ये आपल्याला आपण चिरलेला कांदा, कढीपत्ता हे सगळ्या गोष्टी आपल्याला टाकून त्या परतायच्यात. त्या परतून घेतल्यानंतर कांदा चांगला लालसर आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. तो चांगला परतवून तेलात घ्यायचा आहे. नंतर आपल्याला परतलेल्या कांद्यामध्ये हळद, कापलेले टमाटर ही खूप साधी आणि सोपी शिमला मिरचीची भाजी मी तुम्हाला आज करून दाखवते, जी कोणी आणि कधीही तुम्ही पटकन आणि झटकन बनवू शकता. तुम्ही तिखट टाका तुम्हाला जेवढं पाहिजे 1 चम्मच, 2 चम्मच आणि हे सगळं मिक्सचर तुम्ही पुन्हा तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे. ते चांगले परतवून घेतल्यानंतर जी शिमला मिरची आणि बटाटे आपण कापले होते, तेही आपण आता मिक्स करायचे. ते पूर्णपैकी चांगले व्यवस्थित मिक्स करून आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही भाजी पुन्हा आपल्याला परतवून घ्यायची व्यवस्थित मग आणि त्याच्यानंतर आपण भाजीमध्ये पाणी टाकणार आहे. आणि हे मी थोडंसंच अगदी पाणी टाकलंय, कारण की शिमला मिरचीला वेळ लागत नाही शिजायला. बघा हिच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, आपण झाकण ठेवायचं आहे आणि काहीच वेळामध्ये आपली शिमला मिरचीची 5 ते 7 मिनिटामध्ये भाजी तयार झालेली आहे आणि बाजूलाच पोळ्या पण चाललेल्या आहेत. पोळ्यांची तयारी पण चाललेली आहे. तर ही शिमला मिरचीची भाजी पूर्णपणे तयार झाली. थँक यू.